दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. पाथर्डी फाटा प्रभाग क्रमांक 31 मधील पोद्दार इंटरनॅशनल स्कूल समोर पसरलेले घाणीचे साम्राज्य आता लक्षवेधी ठरले. आमच्या दक्ष न्यूजचे प्रतिनिधी विजय बागोल यांनी येथील परिस्थितीचा आढावा घेतला. त्यावेळी यांच्याकडे नागरिकांनी कचऱ्याची समस्या मांडली. बातमी झळकताच महानगरपालिकेला जाग आली आणि कामाला सुरुवात झाली. महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी विजय बागोल यांच्याशी बोलताना सांगितले की ही समस्या लोकांच्या चुकीच्या सवयींमुळे निर्माण झाली. वेळेवर घंटागाडी न येणे आणि रात्री पहाटे रस्त्यावर कचरा फेकणे यामुळे आरोग्यावर धोका निर्माण होतो. त्यांनी नागरिकांना सांगितले की एखाद्या ठराविक ठिकाणी कचरा एकत्र टाकला तर आम्हाला याची सफाई करणे सोपे होईल. अस्तव्यस्त कचरा टाकल्याने नाशिकचं भवितव्यही धोक्यात येतं. दक्ष न्यूजवर ही बातमी झळकली आणि त्याच्या इम्पॅक्टमुळे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी संपूर्ण कचरा साफ केला. नागरिकांनी दक्ष न्यूजचे मनापासून आभार मानले. प्रभाग क्रमांक 31 मधील रहिवासी म्हणतात, दक्ष न्यूजमुळे आमच्या समस्येवर लक्ष गेले. आपल्या दक्ष न्यूजचे खूप खूप आभार, कारण की प्रभाग क्रमांक 31 मध्ये त्यांनी बातमी लावलेली होती की प्रभाग क्रमांक 31 मध्ये खूप घाणीचं साम्राज्य झालेलं होतं. पण दक्ष न्यूजची खूप खूप आभार. आता नागरिकांना पण एक आव्हान करतो आपण की रस्त्यावर असे घाणीचे साम्राज्य तयार करू नका. वेळेवर महानगरपालिकेची गाडी दिवसा अडका होईना पण गाडी येते, तरी कृपया करून नागरिकांनी सुद्धा इथं अशा प्रकारे घाण टाकलेली आहे. तरी असंही अस्ताव्यस्त घाण कुणीही टाकू नये. प्रत्येक नागरिकाला आव्हान आहे आणि एका ठिकाणी जर टाकायचं ठरलं तर एका ठिकाणीच टाका, अस्ताव्यस्त टाकू नका. सामान्यांच्या हक्कासाठी सतत दक्ष न्यूज. विजय बागुल, दक्ष न्यूज, नाशिक.